सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. आजकालच्या दैनंदिन जीवनात आपण हाताळत असतो पुष्कळसे ग्रंथ. आजकालच्या दैनंदिन जीवनात आपण हाताळत असतो पुष्कळसे ग्रंथ. ग्रंथाचे असतात प्रकारही अनेक. आजकालच्या दैनंदिन जीवनात आपण हाताळत असतो पुष्कळसे ग्रंथ. काही ग्रंथ करत असतात आपले मनोरंजन, तर काही ग्रंथातून माऊलींनो मिळत असते सामान्य ज्ञान आपणास. काही ग्रंथ करत असतात आपले मनोरंजन, तर काही ग्रंथातून माऊलींनो मिळत असते सामान्य ज्ञान आपणास. काही ग्रंथांमुळे होते आपली प्रगती आपल्या व्यवसायात. काही ग्रंथांमुळे होते आपली प्रगती आपल्या व्यवसायात, तर काही ग्रंथांमुळे मनुष्याची होते पारमार्थिक नि आध्यात्मिक प्रगती फार. काही ग्रंथांमुळे होते आपली प्रगती आपल्या व्यवसायात. आजवर आपण ऐकत आलोय ग्रंथासंबंधी बऱ्याचशा कर्णोपकरणी गोष्टी. आजवर आपण ऐकत आलोय ग्रंथासंबंधी बऱ्याचशा गोष्टी कर्णोपकरणी. पण ग्रंथस्थ असतात ना आपले मित्र खरोखरी. पण ग्रंथस्थ असतात ना आपले मित्र खरोखरी. संतांनी मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी लिहून ठेवलेत बघा ग्रंथ ते किती. संतांनी मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी लिहून ठेवलेत बघा ग्रंथ ते किती. संतांनी सांगितलेल्या आहेत त्यात तळमळीने किती गोष्टी. संतांनी सांगितल्या आहेत त्यात तळमळीने किती गोष्टी. ग्रंथ लिहिताना संतांना नसते त्या बदल्यात कुठल्याच मोबदल्याची त्यांना आशा. ग्रंथ लिहिताना संतांना नसते त्या बदल्यात कुठल्याच मोबदल्याची त्यांना आशा. ते फक्त लिहित असतात तो आपल्याच कल्याणासाठी. ग्रंथ लिहिताना त्यांना नसते कुठल्याच मोबदल्याची आशा. कसे असावे कसे वागावे, कसे असावे कसे वागावे, कसे जगावे जीवन, नि जगता जगता करुणी परमार्थ, कसे व्हावे आपण भगवंताच्या चरणाशी लीन. कसे असावे कसे वागावे, कसे जगावे जीवन. एवढेच तर सांगू पाहतात हो ही संत मंडळी आपणास ग्रंथातून. एवढेच तर सांगू पाहतात हो ही संत मंडळी आपणास ग्रंथातून. नि करावयाचा असतो त्यांना फक्त आपला उद्धार म्हणून. नि करावयाचा असतो त्यांना फक्त आपला उद्धार म्हणून. ग्रंथ विकत घेणारी बघूयात आता आपण ही मंडळी. ग्रंथ विकत घेणारी बघूयात आता आपण ही मंडळी. काही लोक ग्रंथ घेऊनी केवळ त्यांचा संग्रह करती कपाटातूनी. काही लोक ग्रंथ घेऊनी केवळ त्यांचा संग्रह करती कपाटातूनी. काही मंडळी संदर्भासाठी चालतात ग्रंथ अधुनीमधुनी. काही मंडळी संदर्भासाठी चालतात ग्रंथ अधुनीमधुनी, तर काही लोक त्यांना ठेवती देवघरात पूजनासाठी. काही लोक ग्रंथ घेऊनी केवळ त्यांचा संग्रह करती कपाटातूनी. काही लोक तो वाचावयाचा म्हणून वाचतातही ग्रंथ पूर्ण. काही लोक तो वाचावयाचा म्हणून वाचतातही ग्रंथ पूर्ण. काही लोक तो समजून घेण्याचा करत असतात प्रयत्न. काही लोक तो वाचावयाचा म्हणून वाचतातही ग्रंथ पूर्ण. पण संतांनी जे सांगितले आहे ते नसतेच फक्त संग्रही ठेवायचे. पण संतांनी जे सांगितले आहे ते नसतेच फक्त संग्रही ठेवायचे, तर त्यातील बरेच काही असते आपण आचरणातही आणायचे. पण संतांनी जे सांगितले आहे ते नसतेच फक्त संग्रही ठेवायचे. ग्रंथ लिहिण्यामागची जाणून घ्यावी आपण संतांची हो तळमळ. ग्रंथ लिहिण्यामागची जाणून घ्यावी आपण संतांची हो तळमळ. नि त्यातील मतितार्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा आपण करावा यत्न. ग्रंथ लिहिण्यामागची जाणून घ्यावी आपण संतांची हो तळमळ. तरच बघा माऊलींनो मिळेल चिरकाल टिकणारा आपणास आनंद. तरच माऊलींनो
मिळेल चिरकाल टिकणारा आपणास आनंद. संतांचे ग्रंथ हे आचरणाकरिता असावेत, नकोच त्यांचे नुसते पारायण. संतांचे ग्रंथ हे आचरणाकरिता असावेत, नकोच त्यांचे नुसते पारायण. आपल्या मनातील असंख्य चिंता, अस्वस्थता, असमाधान आणि अशांती. आपल्या मनातील असंख्य चिंता, अस्वस्थता, असमाधान आणि अशांती यावर एकच ग्रंथ हे आहे रामबाण औषध माऊली. यावर एकच ग्रंथ आहे रामबाण औषध माऊली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.